वेट लॉस करत असताना बरेच जण वजन वाढीच्या भीतीने आवडत असून सुद्धा पराठे खाणं बंद करतात. पण खरं सांगू का? वजन पराठे खाल्ल्यामुळे वाढत नाही. चुकीच्या पद्धतीने जेव्हा आपण पराठा बनवतो आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खातो ना, तेव्हा वजन वाढतं. चला, आज आपण वेट लॉस करण्यासाठी आलू पराठा बनवतो आहे. विश्वास बसत नाही तुमचा? पण हा पराठा झपाट्याने वजन कमी करण्यासाठी मदत करतो. किती प्रमाणात खायचा, बनवायचा कसा, हे अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर चविष्ट आणि चटपटीत पदार्थ खाऊन वेट लॉस करायचा असेल, तर माझ्या आत्तापर्यंत अपलोड केलेल्या सर्व वेट लॉस रेसिपीज बघा. त्याचबरोबर तुम्हाला येणाऱ्या रेसिपीज बघायच्या असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल, तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. इथे मी एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे. यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालायच्या, जवळपास 1 टेबलस्पून भाजलेले सोललेले शेंगदाणे घालायचे, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला हवी तेवढी घालू शकता. सोबतच घालायचं आहे आलं, 1 चमचा जिरे घालते आहे, कढीपत्ता घालायचा आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपण घातलेले आहे, यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. यामुळे या पराठ्याला चवही खूप मस्त येते. तुम्ही आजपर्यंत अशा पद्धतीने कधी पराठा बनवला नसेल तर बनवून बघा. आपण नेहमीच जो पराठा बनवतो ना, त्यामध्ये आपण शेंगदाणे कधीच घालत नाही. पण खरं सांगू का, आलू पराठ्यामध्ये शेंगदाणे घातल्यामुळे याची चव आणि पौष्टिकता दोनही दुपटीनं वाढतं. पण जर का तुम्हाला पनीर घालायचं असेल, तर तुम्ही शेंगदाण्याऐवजी पनीरही घालू शकता. पनीरमध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं. पण पनीरपेक्षा ना शेंगदाणे हे स्वस्त ऑप्शन आहे आणि इझिली अवेलेबल होईल असं ऑप्शन आहे. त्यामुळे हे तुम्ही वापरू शकता. आता इथे आलू पराठा असल्यामुळे मी 1 वाटी उकडून सोलून घेतलेला बटाटा घातलेला आहे. पण हा बटाटा रात्रीनेच उकडून मी फ्रिजमध्ये ठेवला आणि नंतर वापरलेला आहे. असं मी का केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे. यामध्ये काही मसाले मी घातलेले आहे, जशी हळद, धनेपूड आणि थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे ज्वारीचं पीठ 1 ते 2 चमचे. सोबतच मी बेसन पीठसुद्धा घालते आहे आणि थोडंसं आपल्याला ओट्सचं पीठसुद्धा घालायचं आहे. सोप घालते आहे 1 चमचा. तुम्हाला आवडत असेल तर घाला, स्किप करू शकता. थोडासा ओवा घालायचा आहे. पराठा असल्यामुळे ओव्यामुळे छान चव येते. चवीनुसार मीठ घालायचं आणि सर्व छान मिसळून घ्यायचं आहे. बघा, इथे तुम्ही ज्वारीचं पीठ नसेल घालायचं, तर फक्त तुम्ही ओट्सचं पीठ घातलं तरीही चालेल किंवा तुम्हाला ओट्सचं पीठ घालायचं नसेल, तर ज्वारीचं पीठ घालून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पराठे बनवू शकता. ओट्स आणि ज्वारीचं पीठ हे दोनही ग्लुटेन फ्री असतात. बेसन पिठामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि बटाटे जे आपण वापरलेले आहे, त्यामध्ये जरी स्टार्चचं प्रमाण जास्त असलं, तरीसुद्धा उकडल्यामुळे काही प्रमाणात त्याचे स्टार्च कमी होतात. पण जेव्हा आपण रात्रभर फ्रिजमध्ये स्टोअर करतो ना, त्याला स्टार्च रेझिस्टन्स मेथड असं म्हटलं जातं. त्यामधलं भरपूर स्टार्चचं प्रमाण कमी होऊन जातं. त्यामुळे असे बटाटे खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही. तर आपल्याला वेट लॉस करण्यासाठी जर बटाटा वापरायचाच असेल, तर काही वेळ फ्रिजमध्ये ठेवलेला वापरायचा आहे. कमीत कमी 4 ते 5 तास तरी फ्रिजमध्ये असायलाच हवा. त्यानंतरच आपण वेट लॉससाठी बटाटे खाऊ शकतो. आणि भाताबद्दल सुद्धा तसंच आहे. भात तुम्हाला ताजा शिजवलेला जर खाल्ला, तर तितकासा फायदा देणार नाही. पण वजन कमी करण्यासाठी जर भात तुम्ही शिळा खात असाल ना, तर त्यामुळे भातातलं स्टार्चचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊन जातं आणि असा भात खाल्ल्यामुळे मग वजन वाढत नाही. तुम्हाला जर याबद्दल अजून माहिती हवी असेल, तर Googleला जाऊन तुम्ही स्टार्च रेझिस्टन्स मेथड असं सर्च करू शकता. त्यावर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. मला माहिती आहे बरेच जणांना ही गोष्ट पटली नसेल, की शिळा भात खाणे हे आरोग्यासाठी चांगलं नसतं. पण फर्मेंटेड राईसबद्दल तुम्ही कधीतरी कुठेतरी ऐकलंच असेल आणि नसेल ऐकलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी तुमच्यासोबत फर्मेंटेड राईसची रेसिपीसुद्धा शेअर करेल. फर्मेंटेड राईस हा दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ला जातो, ज्यामध्ये थोडासा कांदा घातला जातो, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि तडका घालून तयार केला जातो आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये खाल्ला जातो. गट हेल्थसाठी खूप चांगला असतो. मेटाबॉलिझम आणि डायजेशन वाढवण्यासाठी मदत करतो आणि ही आताची नाही, फार जुनी रेसिपी आहे. तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. इथे आपण 2 छोट्या आकाराचे बॉल बनवून घेतलेले आहे. तर जेवढं प्रमाण मी सांगितलेलं आहे ना, त्यानुसार 2 मध्यम आकाराचे पराठे तयार होतात. ओट्सचं किंवा ज्वारीचं कोरडं पीठ वापरून आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आता हे ओट्सचं पीठ कुठे मिळेल? तर रेडीमेड ओट्सचं पीठ ऑनलाईन स्टोअरला विकत मिळतं. पण जर तुम्हाला घरी दळायचं असेल, तर प्लेन ओट्स विकत आणायचे. मसाला ओट्स वापरायचे नाही. मिक्सरला दळून घ्यायचे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे. अगदी बारीक पीठ तुम्ही घरीच तयार करू शकता किंवा गिरणीवरून दळून आणत असेल तर चाळायची गरज पडत नाही. अगदी बारीक असं गिरणीवरून दळून आणता येतं. पण प्लेन ओट्स वापरायचे आहे. मसाला ओट्सचा अजिबात वापर करायचा नाही. पराठा मी इथे बघा अशा पद्धतीने लाटून घेते आहे.
अजिबात तुटत नाही. छान व्यवस्थित असा पराठा तयार होतो आणि हा पराठा ना, आपण रेग्युलर जसा बटाट्याचा पराठा बनवतो त्यापेक्षा जास्त चविष्ट लागतो. कारण यामध्ये आपण शेंगदाणेसुद्धा घातलेले आहे ना, त्यामुळे हा पराठा चवीला खरंच खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला अजूनही काही पराठ्याच्या वेगवेगळ्या वेट लॉस रेसिपीज बघायच्या असेल, तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत अजूनही काही रेसिपीज शेअर करेल. मी याआधी माझ्या चॅनलवर 6 वेट लॉस भाकरीचा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला होता. तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. 6 प्रकारचे वेट लॉस ब्रेकफास्टसुद्धा शेअर केलेले आहे. आणि हो, या रेसिपीज फक्त वेट लॉससाठी नाही, तर डायबिटीज फ्रेंडलीसुद्धा आहे. ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा या रेसिपीज ट्राय करू शकतात. तर बनवायला फार सोपी आहे. घरच्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज आहे. 6 वेट लॉस खिचडीच्या रेसिपीसुद्धा मी शेअर केलेल्या होत्या. जाऊन नक्की बघा आणि जर तुम्हाला रेसिपी मिळत नसेल तर मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल. खिचडीचा हवा असेल तर खिचडी म्हणून कमेंट करा. तुम्हाला ब्रेकफास्ट रेसिपीज बघायच्या असेल तर तुम्ही ब्रेकफास्ट रेसिपी म्हणून मला कमेंट करा. ज्या डायबिटीज फ्रेंडली आहे, वजनसुद्धा कमी करतात. आणि जर तुम्हाला भाकरी रेसिपी हव्या असेल तर वेट लॉस भाकरी रेसिपी अशी मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत लिंक शेअर करेल. आणि हो, माझ्या चॅनलवर मी आतापर्यंत 24 प्रकारच्या वेट लॉस सूप रेसिपी शेअर केलेल्या आहे, ज्या घरच्या साहित्यात तयार होणार आहे. कुठल्याही फॅन्सी अशा वेट लॉस सूप रेसिपीज मी बनवलेल्या नाही आहे. ज्या सर्वांना सहज सोप्या होतील अशाच रेसिपीज आहे आणि कमी वेळामध्ये या भरपूर झपाट्याने वजन कमी करतात. तर तुम्हाला हव्या असतील तर एकतर तुम्ही YouTubeला जाऊन घरोघरी अन्नपूर्णा वेट लॉस रेसिपी असं सर्च करा. त्यावर तुम्हाला सर्व रेसिपीज मिळून जातील. पण मिळत नसतील ना तर मला कमेंट करा. आता बघा, पराठा मी दोन्ही बाजूनी शेकून घेते आहे. शेकत असताना तुपाचा वापर करायचा आहे. तूप हे वजन आणि फॅट लॉस करण्यासाठी फार मदत करतं. बरेच जण वजन कमी करत असताना तुपाचा वापर पूर्णपणे टाळतात, पण ते चुकीचं आहे. त्यामुळे बरेच जणांना जॉइंट पेनचाही त्रास होऊ शकतो, कारण तेल आणि तूप हे वंगणचं काम करतं. जर तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर हाडं एकाला एक घासायला लागतात आणि त्यामुळे एक पायरी चढणेसुद्धा कठीण होतं. मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे अशी चूक करायची नाही. वजन कमी करत असताना तूप हे कमी प्रमाणात जर तुम्ही खाल्लं ना, तर झपाट्याने फॅट लॉस करण्यासाठी मदत करतं. विशेष म्हणजे जे जुनं फॅट असतं ना, ते कट डाउन करण्यासाठी आपल्याला मदत करतं. त्यामुळे बंद करायचं नाही, प्रमाण कमी करायचं आहे. तर बोलता-बोलता आपला इथे पराठा तयार झालेला आहे. बरेच जण मला म्हणतात, की खूप जास्त बोलता, पण मला असं वाटतं ना, तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावी. अशी अर्धवट माहिती देऊन काय फायदा? कारण म्हणतात ना, हाफ नॉलेज इज डेंजरस. जर तुम्ही अर्धवट माहिती घेऊन हा डाएट प्लॅन सुरू केला, तर वजन तुम्ही योग्य रीतीने कमी करू शकणार नाही. त्यामुळे माहिती ऐकायची असेल तर संपूर्ण ऐका आणि योग्य रीतीने फॉलो करा. आपली लवकरच भेट होणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी मनःपूर्वक आभार.